छावा भाग 55. उन्ह पावसाचा श्रावणी खेळ सुरू झाला. राजांच्या प्रवासी सामानाची बांधाबांध झाली. खंडोजी दाभाड्यांनी नागफण्यांचे छत्र असलेले राजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग हलक्या हातांनी एका लक्कडपेटीत ठेवले. समर्थांचे दर्शन करून आम्ही परतीच्या पावलांनी निघू. तोवर रायगडाचा जाबता तुमच्या हाती आहे. साऱ्यांना सांभाळून असा. राजाने वाड्याची सदर सोडताना युवराजांना सांगितले आणि राजे समर्थांच्या भेटीसाठी चाफळगढीत जायला निघाले. काहीतरी बोलणारे संभाजीराजे थांबले. बोला. समर्थांना आमचा दंडवत सांगावा. जरूर. आणि पुन्हा युवराजांची जबान घोटाळली. काय? बोला. आमची प्रार्थना की समर्थांनी जसे आपले चित्र ओव्यात उभे केले तसे मासाहेबांचेही करावे. त्यांचे बोल रसाळ आहेत. राजे हसले, मग एकदम गंभीर झाले. संभाजीराजांच्या भरल्या खांद्यावर तळहात चढवून ते क्षणभर तसेच थांबले. त्यांना म्हणावेसे वाटले. अगदी हाच विचार समर्थांचे पत्र ऐकताना आमच्या भोवती फेर टाकून गेला. मात्र प्रकटपणे राजे म्हणाले, युवराज, त्यांना शब्दांनी श्लोकात पकडणे सहजी साध्य न होणारे, म्हणूनच समर्थ विचारपूर्वक थांबले असावेत. आम्ही आता निघतो आहोत. तुम्ही जातीने पाचाडच्या वाड्यावर नजर ठेवा. ओव्या ऐकण्यापेक्षा मनी वाटेल तेव्हा गड उतरून त्यांचे दर्शन घ्या. येतो आम्ही. राजांच्या टोपातील मोतीलग डुलली. ते वळते झाले. मोरोपंत, अण्णाजी, प्रतापराव यांना संगती घेऊन चालू लागले. महादरवाजापर्यंत युवराजांनी त्यांना पायसोबत दिली. परतताना त्यांना श्रावणी उन्हात अंगभर उजळून निघालेला गंगासागर तलाव दिसला. त्याचे ते सोनेरी चंदेरी रूप बघताना संभाजीराजांना वाटले, आबासाहेब या गंगासागरासारखेच आहेत. किती तरंग, किती रूप. नागपंचमी 2 दिवसांवर आली म्हणून सोयराबाईंनी सणाच्या डागांची आणि उंची आसवाबांची यादी आपल्या खाजगी कारभाऱ्याला सांगून तयार केली आणि हुजऱ्यामार्फत ती जामदारखान्याचे प्रमुख निळो सोनदेवांच्याकडे रवाना केली. निळोपंतांची परतीची वर्दी आली. यादीस युवराजांच्या शिक्केमोर्तबाचे फरमान हवे. जामदारखान्याची मोहर त्याखेरीज तोडता येत नाही. हुजऱ्याने ती कानांवर घातली मात्र सोयराबाईंचा नाकशेंडा लालावून आला. डोळे फुलले. कानपाळी रसरसली. कारण नसता सोयराबाई हुजऱ्यावर घसरल्या. कुणास वर्दी धाडतात हे मुजुमदार? आम्हास? स्वारीखेरीज आम्ही कोणाचे शिक्के फरमान जुमानत नाही हे ते विसरले? 1.5 वर्षांच्या रामराजांना निमाचोळला चढवीत असलेल्या धाराऊचा ते बोल ऐकताना थरकाप झाला. रामराजांच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून त्यांना घेऊनच ती महाला बाहेर पडली. बाहेर पडताना तिने निसटते ऐकले, जा, मुजुमदारांना आम्ही याद फरमावलीये म्हणावं. सोयराबाई हुजऱ्याला शब्दांनीच पिटाळीत होत्या. रामराजांसह धाराऊ युवराजांच्या महाली आली. दादा दादा म्हणून झेपावणाऱ्या रामराजांना पुढे होत संभाजीराजांनी छातीशी घेतले. रामराजे खिदळू लागले. त्यांना थोपते करण्यासाठी युवराज हसत म्हणाले, हां, सबुरीनं घ्या. पातशाहीऐवजी तुम्ही दादा महाराजांनाच पालथे घालता की काय? ते ऐकताना चरकलेल्या धाराऊने अगोदर हे ऐकायला आणखी कोणी आहे की काय यासाठी दरवाजाकडे बघितले.
न राहावून ती म्हणाली, धाकलं असं म्हणू नका तेसनी. अदोगरच राईचा डोंगर चढायला लागलाय, त्यात हे नको. का? काय झालं धाराऊ? युवराजांनी गोंधळून विचारले. धाराऊने ऐकलेला चटका त्यांच्या कानी घातला. क्षणभर युवराजांचा रामराजांच्या पाठीवरचा फिरता तळहात थांबला. गंधाचे पट्टे एकमेकात गुंतले. मग दरवाजाकडे बघत त्यांनी साद दिली. मुतालिक. एक खिदमतगार आत आला. त्याला आज्ञा झाली, जा महादेव यमाजींना सांगी दे, मुजुमदारांना आम्ही याद केलीये म्हणावं. घेतल्या रामराजांना तसंच छातीशी धरून युवराज पायफेर टाकू लागले. आता काय होणार या विचाराने धसकलेली धाराऊ त्या दोघांकडे बघत गप्पसूर झाली. महादेव यमाजींना पाठीशी ठेवीत निळोपंत महालात आले. सोयराबाईंनी त्यांची बिनामुलाहिजा झाडणी केली होती. झुकता मुजरा देतानाच न राहवून ते म्हणाले, आम्ही चाकरांनी काय करावं युवराज? सरकार स्वारींची आपल्या हुकुमाशिवाय डागकोठीच्या मोहरेस कोणी हात लावण्याची आज्ञा नाही. पंत, ती यादी आणा, संभाजीराजे शांतपणे म्हणाले. हलक्या हातांनी त्यांनी रामराजांना धाराऊकडे दिले. निळोपंतांनी मागणीच्या डागांची यादी युवराजांच्या हाती दिली. तीवर नजरेचा फिरका टाकीत संभाजीराजे म्हणाले, या आमच्या संगती. धाराऊला म्हणावेसे वाटले, जाऊ नका धाकलं, पण तिची जबानच धरल्यागत झाली. निळोपंतांच्या सह संभाजीराजे डागाच्या कोठीजवळ आले. हत्यारी पहारे मुजरा देत मागे हटले. युवराजांचा आवाज निर्धारी होता, पंत, मोहर खोला. कारभाऱ्याकडून किल्ल्या घेत पंतांनी कोठीचा दरवाजा खोलला. आम्ही वाचतो ते डाग प्रतवारीतून तबकात उतरा. संभाजीराजे यादीबर हुकूम डाग वाचू लागले. चटक्या पावलांनी हलत किल्ल्या चाळवीत निळोपंत एक एक डाग तबकात उतरू लागले. यादी संपली. पुढे होत युवराजांनी खोलल्या आलमारीतील मुठीत मिळतील ते सुवर्णालंकार तबकात उतरवले. या यादीबर हुकूम आसवाबांचे नग घेऊन तुम्ही खुद्द आऊसाहेबांच्या सेवेस या. वस्त्रांची दुसरी जोड यादी युवराजांनी निळोपंतांच्या हाती दिली. जामदार खाण्याचा पहारेकरी डागांचे तबक उचलायला पुढे आला. त्याला हातपंजा उठवून युवराजांनी थोपविले आणि आपल्याच हातांनी ते तबक उचलले. बांधील मनाने संभाजीराजे सोयराऊंच्या महालासमोर आले. त्यांना बघूनच एका धारकऱ्याने आत जाऊन तशी वर्दी दिली. ती ऐकून मनाशी काही ठरवून सोयराबाई आत पाठमोऱ्या झाल्या. तबक घेतलेले युवराज त्यांच्या महालात आले. चौरंगावर तबक ठेवून त्यांनी पाठमोऱ्या सोयराऊंना तिवार मुजरा दिला. काही क्षण तसेच गेले, दाटलेले, दडपलेले. सणाचे डाग आसवाब आपल्या सेवेस रुजू करायला आम्ही जातीने आलो आहोत आऊसाहेब, त्यांचा स्वीकार व्हावा. सोयराबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या कपाळीच्या मेणकुंकवाच्या पट्ट्यांमध्ये घामाचे थेंबच थेंब जमून आले. आणखी एक अर्जी आहे. गडाचे चाकर आपले आहेत. आम्हीही आपले चाकरच आहोत. जे लागेल त्याची आम्हास आज्ञा द्यावी. ती जातीवंत अदब होती. सोयराबाई आतल्या आत धुमसल्या. त्यांनी काही चाल घ्यावी असला कुठलाच वाव युवराजांनी त्यांना ठेवला नव्हता. तरीही त्या सोयराबाई होत्या. पुढा तसाच ठेवीत त्यांनी तेढा सवाल केलाच. सुनबाईंना लागले तर असेच आणून द्याल? नाही.
संभाजीराजांचा संथ जाब आला. मतलब? त्या कुणबी आहेत. कुणब्यांना डागांची सवय नसते. येतो आम्ही. तिरक्या बोलांनी येसूबाईंना आपण कधीतरी कुणबी म्हटल्याचे यावेळी आणि असे चालून येईल याचा सोयराबाईंना अंदाज नव्हता. त्यांची चरफड झाली. त्यांच्या महालातून बाहेर पडताना रामराजांच्या आठवणीने संभाजीराजांना म्हणावेसे वाटले, आपणाला जामदारखान्याचे सोनडाग आवडतात. आम्हास म्हणाल तर आपला रामडाग खूप आवडतो. पण ते काही बोलले नाहीत. विचारांच्या फेरात ते तसेच चालत चालत मनोऱ्यापर्यंत आले. मनोऱ्याच्या पायऱ्यांनी 4 मजले खाली टाकीत ते शेवटच्या 5व्या मजल्यावर आले. ठण ठण ठण. गडवाऱ्याने आणून सोडलेले सूर त्यांच्या कानात उतरले. पाचाडच्या सदरेवर जिजाऊ आल्याची खूण देणारी घंटा झडत होती. मावळ माचीवर जाऊन तिला मान देण्या एवढाही समय नव्हता. संभाजीराजांनी 5व्या मजल्यावरून पाचाडच्या रोखाने 3दा रिवाज दिला. राजांचे बोल त्यांच्या मनात फिरले. ध्यानी ठेवा, श्रद्धा आणि मायेपोटीच माणसे जान लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. श्रद्धा आणि माया. एक दीर्घ निश्वास त्यांच्या नाकपाळ्यांतून सुटला. केवढे ठाव घेणारे बोलतात आबासाहेब. राजांची दाढीधारी हसरी सतेज मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळली आणि आठवले की आबासाहेब सांप्रत समर्थांच्या सानिध्यात दंग असतील. महाडच्या तलावातून आणलेले रक्तवर्णी आकाशवर्णी सफेद अशा वाणांचे कमळगड्डे रायाजी आणि अंतोजींकडून कुशावर्त तलावाकाठच्या चिखलात लावून झाले. तलावाकाठच्या करंजीच्या झाडाखाली सावली धरून संभाजीराजे उभे होते. त्यांनीच ते कमळगड्डे आणवले होते. देठांचे नाळ चिखलात ठेवून नानारंगी कमळांचे डुलते थाळे या कुशावर्तावर दाटतील तेव्हा कसा दिसेल हा तलाव. पोटऱ्यांवर चोळणा दाटलेले रायाजी अंतोजी पायऱ्याच्या बाजूने तलावात उतरून चिखल माखले हातपाय धुवून बाहेर आले. रायाजी, बघूया तुमचा हातगुण कसा निघतो. बघू किती गड्डे जितवन धरतात ते. संभाजीराजे म्हणाले. धाकलं धनी, फुलांची ही जात लई चरणी धरणारी. वाईच ठाव घावला की पसारती हा हा म्हणता. समद टाक यरगटून टाकतील हे गड्ड. अंतोजी हसून म्हणाला. कसूर माप धाकलं धनी. सरकार याद करत्यात. हिंदुस्थानातलं कुणी 2 पावनं गड चढून आल्यात. हे आडवं पट्ट आहेत कपाळावर गंधाचं. वाड्याच्या रोखाने आलेल्या ज्योत्याजी केसकराने करंजीच्या झाडाखाली येऊन वर्दी दिली. राजे चाफळहून येऊन 1.5 तास लोटला होता. चला म्हणत संभाजीराजांनी माथ्यावरची सावली सोडली. जगदीश्वराचा सोन कळस दूरवर त्यांना उन्हाच्या तिरपेत झगमगताना दिसला. त्याने फेकलेल्या प्रखर झोताने लवभर युवराजांचे डोळे अंधारल्यागत झाले. एक विचित्र विचार त्यांच्या मनात फेर टाकून गेला. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाला हयातीत कधी हा तळपता सोनकळस बघायला मिळणार नाही. हिंदुस्थानी पाहुणे कोण असतील? विचार करीतच त्यांनी राजांच्या बैठक महालाचा उंबरठा ओलांडला. राजांना मुजऱ्याचा रिवाज दिला. कमरेच्या हत्यारावर हाताची डावी मूठ रुपवीत राजांच्या बैठकीसमोर असलेल्या दोन्ही आसामींना निरखीत ते पुढे झाले. यांना ओळखलत? राजांनी त्यांना समोरच्या दोन्ही आसामींच्या रोखाने हात करीत हसत हसत विचारले. दोन्ही उत्तरी आसामींनी युवराजांना हात जोडून कमर झुकवीत मथुराई नमस्कार घातले.
रोजाम्याची वळी उलगडावी तसा संभाजीराजांच्या मनी आठवणींचा पट खुलला. यमुनेचे गिरके वळण डोळ्यांसमोर तरळले. दोन्हींतील एका आसामीच्या अंगी भगवी कफनी होती. दुसरीने उत्तरी डौर, जरी किनारी धोतर उपरणे, घेरदार पगडी असा पेहराव केला होता. हे कविराज, आठवणीसाठी कपाळीच्या शिवगंधाला मुडपीत संभाजीराजे म्हणाले. आम्हास वाराणसीच्या वाटेवरून मथुरेपर्यंत सोबत करणारे कवी कलश. कसूर माफ हो युवराज. कलश नाही, कवी कुलेश. कवींनी हसून दुरुस्ती केली. आणि हे कोठीत भेटलेले कवी परमानंद. राजांनी कफनीधारी आसामीची याद दिली. युवराज, ही मंडळी म्हणताहेत केवळ भेटीसाठी आलो आहोत. 4-2 दिवस राहून परतू. त्यांना सांगा तुम्हाला काव्य केवढे प्यारे आहे ते. आम्ही त्यांना येथे कायमचे ठेवून घेऊ म्हणतो. असे म्हणून राजे हसले. जी, आपला बेत बरोबर आहे. आमचाही त्यांना तसाच आग्रह आहे. युवराजांच्या या बोलण्यावर सारेच हसले. चंडी चंडी. हसण्याच्या शेवाला धरून कुलेश पुटपुटले. शाळीग्रामी रंगाच्या एका तकतकीत घोड्यावर मांड जमवून भवानी टोकाच्या बाजूने संभाजीराजे फेर टाकीत होते. डाव्या हाताला लिंगाणा, उजव्या तर्फेला पोटला आणि समोर दूरवर त्यांना तोरणा राजगडाची काळपट शिखरे दिसत होती. राजगड. उडत्या गरुड पक्षाच्या पवित्र्यात माच्यांचे पंख पसरून असलेला गडराज. त्या शिखराने त्यांची नजर पकडून ठेवली. दुडदुडदुड. रायगडाच्या नगारखान्याचा नौबत डंका त्यांना ऐकू आला. पाठोपाठ तोफखान्यावरून फुटलेल्या भांड्यांचे बार दणदणले. कायदे खेचून त्यांनी मांडेखालच्या जनावराला मोजडीची टाच दिली. काळेशार जनावर शेपटीचा फुलवा नाचवीत दौडू लागले. काळा हौद जगदीश्वराचा कळस मागे पडला. दौडते जनावर खडखडाट करीत व्यापारपेठेत घुसले. उंच जोत्यावर बसलेले नागाप्पा शेट्टीचे व्यापारी बसकणीवरून उठून जोत्यांना घोडी भिडवून खरेदी करणारे धारकरी घोड्यांवरून खाली झेपा घेऊन धडाधड मुजरे करताहेत. इकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. होळी माळ मागे पडला. नगारखान्यातून घुसताना संभाजीराजांना कमानीवर कोरलेल्या पंजा उगारल्या दगडी वाघाचे मानचिन्ह निसटते दिसले. आत जाताच त्यांनी डाव्या रिकिबीवर भार देऊन जनावरावरून खाली झेप घेतली. हातीचे कायदे सामोरा आलेल्या मोत्तद्दाराच्या दिशेने फेकले आणि ते झपाझप दरबारी चौकातील हजारी कारंजी पार करून गेले. तशी त्यांच्या जाम्याच्या पाठीवरची सोनजरीची वेलबुट्टी लखलखली. दरबारी चौकाच्या बैठकीवर राजे माणसांच्या घेरात उभे होते. संभाजीराजांना बघताच त्यांनी एका मावळ्याच्या खांद्यावरील परातीतील साखरेची मूठ भरून घेतली. राजे दगडी पायऱ्या उतरून येत आहेत हे बघून संभाजीराजे झपाझप पुढे झाले. मुजऱ्यासाठी ते झुकणार ते बघून राजांनी त्यांना थोपविले. शंभूराजे, तोंडी साखर घ्या. पन्हाळा फत्ते झाला. 12 वर्षांनी आमचा मनसुबा तडीस लागला. राजांनी हसत मूठ युवराजांच्या ओठांशी नेली. तोंडात रेंगाळणाऱ्या साखरेच्या चवीने संभाजीराजांच्या मनाच्या मठीत लपलेले दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल भगवी कफनी चढवून वर आणले. नरपती, हयपती, गजपती, गडपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागा. त्या दिवशी संध्याकाळी समाधानी राजे सोयराबाईंच्या महाली आले. बाईंनी चौरंगीवर साखरेचे भरले तबक कुणबिणीकडून ठेवून घेतले होते. रामराजांना घेऊन त्या चौरंगीजवळच उभ्या होत्या.
राजेजवळ जाताच त्या रामराजांना म्हणाल्या, जा, आबासाहेब काय देतात बघा तरी. रामराजांना आपल्याकडे घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकीत राजे म्हणाले, आम्ही काय देणार यांना, देणार श्री थोर आहे. राजांच्या दाढीच्या स्पर्शाने हुळहुळलेल्या गालांवर रामराजांनी तळहात फिरविला. 3 वर्षांचे रामराजे म्हणाले, श्ली म्हणजे काय आबा. हसत राजे म्हणाले, ते आम्हास तरी पुरतं कुठं माहीत आहे. ते माहीत झालं की माणसाचा समर्थ होतो. आतल्या आत धुसफुसलेल्या सोयराबाईंच्या मनात राजांच्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेकडे बघताना एक बटबटीत विचार फिरला. तोंडी साखर पडायला मोठेपणाचं भाग्य लागतं. आणि मग त्या म्हणाल्या, या, तुम्ही नको समर्थ व्हायला. सोयराबाईंनी रामराजांना राजांच्याकडून आपल्याकडे घेतले. दरबारी चौकात राजांनी संभाजीराजांच्या तोंडात हसत साखर भरलेली सोयराबाईंचा दरुबंकी बयाजी याने बघितले होते. बघितले तसे आपल्या बाईसाहेबांच्या कानी घालायला तो विसरला नव्हता. बाहेर पडताना राजे विचार करू लागले, तुम्ही नको समर्थ व्हायला. राणीसाहेब असे का म्हणाल्या? पण त्यांना ते कळलेच नाही, कळणारही नव्हते. भाग 55 समाप्त.